तुमच्या परवानगीने प्रश्न विचारू ते अलाउड आहे. बघा बघा विषय संपवतोय. काल पण राष्ट्रगीत झाला. आता मला एक प्रश्न मॅडम नाही मिळणार. मॅडम तुम्ही धन्यवाद बोलले पाहिजे त्यांना. त्यांच्यामुळे तुम्हाला त्या बिल्डिंगला ओसी भेटले, त्या दबावामुळे. बघा आला ना परत दबावाचा. तेच मी बोलते. आज ते इकडे उभे राहून जेवढा फफलतायत ना त्याच्यावर समजतंय कुठे कसला दबाव कोणावर आहे. तेव्हा नाही सुचलं की एका व्यक्तीचा बळी घेतोय. त्या व्यक्तीचा बळी साईन त्याची झाली, पण पॉइंट ऑफ ऑर्डर. आम्ही इथे कोणाची बळी घ्यायला नाही. आम्हाला अधिकाऱ्यांच्या अगेन्स्ट काही नाहीये. हे जे आता इथे सन्माननीय सदस्य हळदणकर साहेबांनी जे यांच्याबद्दल बोललं, इट वॉज ऑल टू जस्ट से की त्यांची क्रेडिबिलिटी काय आहे, की त्यांनी काय करून काय केलं. हे क्रेडिबिलिटी इथे या सभागृहात सगळ्यांना सांगायला की क्रेडिबिलिटी काय आहे, त्याच्यासाठी हा विषय काढला होता. आम्हाला पर्सनली त्यांच्याकडे काहीच नाहीये. सर आम्ही सॉरी की ज्या तुमच्या गोष्टी उघडल्या गेल्यात, पण आम्ही फक्त ते क्रेडिबिलिटी साठी ते करत होतो. सभाध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रथम दर्शनी आम्हाला तर निदर्शन आलं की चुकीच्या पद्धतीने सीसी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 2010 पासून आम्ही जेवढं पण काम करतोय 2 स्टेअरकेस तर प्रत्येक सीसीला त्या ठिकाणी द्यायलाच लागते. बिल्डिंग कोडमध्ये आता या बाबतीत चुकीची माहिती, मार्जिन स्पेसमध्ये शिथिलता, त्याचबरोबर हाच सीसीचाच विषय नाही तर डीपी बाबतीत देखील या सभागृहाने नाराजगी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सदर व्यक्ती हे नवी मुंबई हिताचं बाबतीत गंभीर नाही आहे. त्यामुळे या दोन्ही व्यक्तींबद्दल आपण फैसला घेऊच, पण या ठिकाणी सदर व्यक्ती ही नवी मुंबई हितार्य नाही. डीपीच्या बाबतीत त्यातील हलगर्जीपणा त्या ठिकाणी नाही. असं नाही. तुम्ही डीपीचा तुम्ही कामाबद्दल बोलले, महापौर महोदय कामाबद्दल बोलले, तुम्ही कामाबद्दल बोलले, मी काय बोललो नाही. तुम्ही डीपीचा विषय इन्क्लूड कसा काय करता. डीपी काय डीपी नाही ते सर्व्हिसेस जबाबदार तुम्ही पण जबाबदार आहात. 2011ला महापौर होते, तुम्हाला समजलं नाही कसे सीसी देतात ते. तुम्ही काय करत होतात 2011 ते 14, मग 2011 ते 14 तुमच्या काळात गेले. अहो तुमच्या काळात गेले ते हे सगळं रामायण महाभारत तुमच्या काळात झाले. सीसी महापालिकेत येतात. मग तुम्ही काय सांगते याची चौकशी करा. सीसी साठी महापौरांकडे महापालिकेत आतापर्यंत किती सीसी दिल्या असत्या. सीसी साठी महापौरांकडे. या ठिकाणी सभाध्यक्ष महोदय जी काही चर्चा त्या ठिकाणी झाली, मुद्दे उपस्थित झाले, त्यामध्ये सक्षम प्राधिकरणाचा अधिकार आहे की कुठलाही अधिकारी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करेल तर त्याला शास्ती लावण्याचा अधिकार आपल्याला आहे. सदर अधिकारी हा महापालिका आस्थापनावरील प्रतिनियुक्तीवाले अधिकारी आहे. त्यामुळे सूरजजी पाटील साहेबांनी जी सुधारणा मांडलेली आहे त्या अनुषंगाने त्यांना निलंबन तर आपण करू शकत नाही, पण त्यांचं या महापालिकेत असल्याने महापालिकेचा काय फायदा होतोय किंवा सेवा चांगली भेटते किंवा खूप जास्त फायदा झाला असं काही निदर्शनास येत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या या जसं सुधारणा मांडली त्या पद्धतीने सेवामुक्त करण्याचा बाबतीतचा निर्णय सभागृहापुढे ठेवावा. आणि आपण सक्षम प्राधिकरण आहोत, सभागृहाने निर्णय घेतला तर त्या ठिकाणी सेवामुक्तीचा काल हे पद या पदावरती नियुक्तीचा अधिकार महापालिकेचा आहे. असेच तेच असतं. परत पाठवलं तेच आहे आपल्या मुंबई महापालिकेच्या सेवेतून कोणी त्यांच्याविषयी आणि मूळ विभागात परत पाठवायचं आहे. मूळ विभागाने त्याची या सीसी बाबतीत चौकशी करावी. अशा प्रकारची सुधारणा मांडलेली ती सुधारणा तुम्ही सभागृहाच्या मंजुरीला टाका. सभागृहाच्या निर्णयानुसार आपण त्या ठिकाणी करा. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.